कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बची धमकी, ईमेल नंतर प्रशासन अलर्ट, परिसर सील। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा धक्कादायक ईमेल जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर प्राप्त झाल्याने आज दुपारी मोठी खळबळ उडाली। दुपारी 2 वाजेपर्यंत परिसर रिकामा करण्याची धमकी देण्यात आल्याने प्रशासन आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। धमकीचा मेल मिळताच तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी व उपस्थित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले। मुख्य दालनासह सर्व कक्ष रिकामी करण्यात आले। यानंतर बॉम्ब शोध व नाशक पथक, BDDS आणि श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। सध्या संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दालने तसेच परिसराची कसून तपासणी सुरू असून श्वानांच्या मदतीने प्रत्येक विभागात संशयास्पद वस्तूंचा शोध घेतला जात आहे। या कारवाईत कोल्हापूर पोलीस दल, स्थानिक गुन्हे शाखा तसेच महापालिकेचे अग्निशमन दल सहभागी झाले आहेत। आपत्कालीन वाहने, पोलिसांची हालचाल आणि कडक बंदोबस्तामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले असून काही काळ तणावाचे वातावरण होते। मात्र पोलिसांनी नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान धमकीच्या ईमेलची सत्यता तपासणे, मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे आणि या प्रकरणामागील संभाव्य गुन्हेगारी हेतू उघड करण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। परिस्थिती सध्या नियंत्रणात असून तपास पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर सील ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी